नमस्कार मंडळी, माझे आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितले आहेत त्यांना खूप प्रेम दिलं, थँक्यू सो मच. तर रांजणवाडी आणि मोरगावच्या गणपतीनंतर आम्ही पुढे चाललो आहोत कोल्हापूरला. ॲक्च्युली आम्ही लग्नासाठी चाललो होतो आणि म्हटलं तर सगळं दर्शन होऊ दे, त्याच्यामुळे आम्ही कोल्हापूरला गेलो आणि कोल्हापूरला ती देवीचं दर्शन घ्यायचं ठरवलं. मग आम्हाला खूप उशीर झाला होता रात्री जायला, कारण जी आमच्यासोबत लहान मुलगी होती त्या मुलीला खूप त्रास झाला उलट्यांचा वगैरे, त्याच्यामुळे रात्री खूप लेट झालं जायला. रात्री आम्ही ऐन मंदिर बंद होण्याच्या 10 मिनटं आधी गेलो. पण मग नेमकं तेव्हा पण हॉटेल भेटायला वेळ लागला. हॉटेलमध्ये सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम झाले. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना आम्हाला खूपच वेळ झाला यायला. पण थँक गॉड की आमचं दर्शन झालं. एक्झॅक्टली 5 मिनिट्स आधी आम्ही मंदिरात पोहोचलो आणि देवीचं दर्शनही खूप छान आणि व्यवस्थित मोकळं झालं. आणि खूप सुंदर वातावरण होतं, मोकळं होतं. पण मग सकाळी आम्ही परत गेलो ॲक्च्युली, कारण आमचं जे हॉटेल होतं, जे रूम होती ती देवीच्या मंदिराजवळच होती. मग आम्ही ठरवलं की सकाळी परत जाऊया दर्शन घ्यायला. आणि नेमका त्या दिवशी शुक्रवार होता आणि शुक्रवार असल्यामुळे देवीच्या मंदिरात खूप जास्त गर्दी होती. म्हणून आम्हाला पुन्हा एकदा काही देवीचं दर्शन लाईनीत लागून घेता नाही आलं, म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेऊन घेतलं. आणि जे रात्री आमचे फोटोज काढायचे राहिले होते ते आम्ही छान छान क्लिक करून घेतले, कारण त्याच आठवणी असतात ना हो आपल्या. आपण काही कुठे फिरायला रोज रोज जात नाही आणि अशा आठवणी जर आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर करून ठेवल्या तर त्या आपल्याला नेहमी बघता येतात. मग आमचा त्याच्यानंतर पुढचा प्रवास झाला ज्योतिबाचा, कारण कोल्हापूरच्या लक्ष्मीनंतर तिच्या भावाचं दर्शन घेणं कंपल्सरी असतं. सो ज्योतिबाच्या दर्शनासाठी आम्ही सगळेजण निघालो आणि छान सकाळचं वातावरण खरंच खूप सुंदर होतं. आणि ज्योतिबाच्या मंदिराच्या जवळजवळ जसं जसं आम्ही येत होतो ते डोंगराला, तर खूप छान वातावरण होतं डोंगराच्या आसपास. आणि शेती वगैरे खूप आल्हाददायक वातावरण होतं सकाळचं आणि खूप फ्रेश आणि छान वाटत होतं. तर मग बघू शकता तुम्ही किती सुंदर वातावरण आहे. रोड आहे मध्येच आणि साईडला सगळीकडे झाडं झुडपं आहेत. आम्ही नाशिकमध्ये राहतो म्हणून हे वातावरण आम्हाला माहितीच आहे, परंतु जे लोक सिटीमध्ये राहतात त्यांना हे कधीतरी बघायला मिळतं जेव्हा ते गावात जातात. तर आम्ही पोहोचलो ज्योतिबाला. आणि ज्योतिबाला पण खूप गर्दी होती. साधारण दुपारचा टाईम होता, 12 वाजले असतील. खूप जास्त प्रचंड प्रमाणात गर्दी होती, खूप जास्त रांग लागली होती. मग एवढ्या लांब आपण रोज रोज थोडी ना येतो, त्याच्यामुळे आम्ही दर्शन करूनच जायचं ठरवलं. वेळ लागला साधारण आम्हाला रांगेत उभं राहून 1 तास लागला असेल. 1 तास तरी आम्हाला रांगेतच गेला आमचा. पण जेव्हा देवाचं दर्शन झालं आणि जी रांग होती ना, म्हणजे रांगेत चालताना देखील ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, ज्योतिबाच्या नावाने चांग भलं सगळेजण जोरजोरात जयघोष करत होते. त्याच्याने अजूनच प्रसन्न आणि छान वाटत होतं. अजूनच एनर्जी येत होती की चला बाबा आपल्याला देवाचं दर्शन भेटणार आहे. आम्ही मस्त दर्शन घेतलं, छान दर्शन झालं आमचं. आणि छान छान फोटो क्लिक्स केले आम्ही दोघांनी आमच्या फॅमिलीसोबत. नंतर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. आम्ही सगळे ॲडजस्ट करूनच बसले होतो गाडीमध्ये, कारण आमची फॅमिली प्लस ह्यांच्या मित्राची फॅमिली दोघंही होते. थोडी अडचण झाली पण काय नाही, गप्पा मारत वगैरे मस्त. आणि ही छोटीशी त्यांची मुलगी होती ह्यांच्या मित्राची, खूप क्यूट होती ती. आणि पहिला प्रवास होता तिचा एवढ्या लांबचा. ती फारशी काही बाहेर घराच्या जात नाही, पण आमच्यासोबत खूप छान जुळली. लहान मुलं असले की आपल्याला प्रवासामध्ये वेगळीच मजा येते. हा आमचा पुढचा प्रवास सुरू झाला नृसिंहवाडीकडे जाण्याचा. तर दुपारची वेळ होती साधारण, पण आधी ठरवलं की आधी देवाचं दर्शन करायचं आणि मगच जेवण वगैरे करायचं. नाश्ता वगैरे सगळ्यांचा झालेला होता आणि माझा नेमका उपवास होता. तेव्हा माझे देवीचे व्रत चालू होते, वैभवलक्ष्मीचे. पण मग वैभवलक्ष्मीचं कसं असतं, आपण जरी पूजा नाही केली तरी आपल्याला व्रत मात्र करावंच लागतं. म्हणून मग माझे व्रत होतं आणि या लोकांचं जे नाश्ता पाणी झालेलं होतं. आम्ही पोहोचलो नृसिंहवाडीला. थोडी तब्येतही माझी बरी नव्हती वाटत, पण मग काय नाही, देवाचं दर्शन घेतल्यावर आपल्याला अजून जास्त उत्साह येतो आणि बरं वाटायला लागतं. मग जेव्हा आम्ही या वातावरणात आलो, पाण्याने तोंड हातपाय धुवून घेतले, खूप छान फ्रेश वाटलं आम्हाला. आणि परमेश्वराचं दर्शन घेतल्यावर एक वेगळंच समाधान असतं मनावर. दत्ताचं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं, खूप छान फिलिंग आल्या आणि खूप फ्रेश वाटलं. आता परत कधी येणं होतं कधी नाही काय माहीत, परमेश्वराने बोलवलं तर नक्कीच जाऊ. पण खूप छान वातावरण आहे तिथलं, खूप छान परिसर आहे तिथला. देवाचं दर्शन घेतल्यावर खरंच खूप खूप छान वाटतं आणि वेगळं आहे मंदिर खूप. आणि रामाची रांगोळी तर मला खूप आवडली होती, म्हणून मी जवळ जाऊन ती क्लिक केली. माझ्या मागे मागे ओरडत होते की चल चल लवकर, कारण आपल्याला पुढचा पण प्रवास करायचा होता. साधारण एका दिवसामध्ये आम्हाला सगळं फिरायचं होतं. सो घरचे खूप ओरडत होते, पण मी काय क्लिक करायचं सोडत नव्हते. मी नुसती सगळ्यांना सोडून फिरत होते इकडे तिकडे. आपलं शूटिंग चालू होती माझी. आणि महादेवाचं पण शिवलिंग मला दिसली आणि मग मी तिकडे पळत गेले आणि एक व्हिडिओ काढून घेतला. त्याच्यानंतर आम्ही पटकन पुढे निघालो आणि पुढे जाताना सगळ्यांना भुका लागल्या होत्या. सो सगळे जेवायला बसले. तिकडे काही खूप मोठं फेमस असं नॉनव्हेजचं
आहे हॉटेल, तर तिथे सगळेजण थांबले. नेमका आमचा उपवास होता, सो आम्ही काही खाऊ शकत नव्हतो. आम्ही खाल्ली दही कोल्हापूरला आणि त्याच्यावरच पोट भरलं आणि सगळ्यांनी मस्त मट्टावर सगळेजणांनी आपलं चालू दिलं आणि मी माझी मजेत होते. मला काही एवढं वाटलं नाही. पुढचा प्रवास आपला चालू झाला तो म्हणजे शाहू महाराजांचा महल बघण्याचा. सो तिकडे गेलो आम्ही. तिकडे तिकीट्स वगैरे नेमके ते पण संपायला आले होते आणि लास्टची रांग तिकडे पण खूप मोठी रांग होती. पण आम्ही शेवटची लाईन होती तर आम्हाला तिकीट पण लवकर मिळून गेले आणि खूप छान परिसर आहे. मी पहिल्यांदा इतका मोठा परिसर बघितला आयुष्यात माझ्या. ही माझी ॲक्च्युली पहिली ट्रिप होती. मी लग्नाआधी पण फारशी फिरले नाही. माझ्या नवऱ्याने मात्र माझ्या सगळ्या हौशी केल्या. त्याने मला खूप फिरवलं आहे. बाकी आईच्या घरी काही मी फार फिरली नव्हते. आपलं कॉलेज आणि शाळा बस एवढंच माझं आयुष्य होतं. पण लग्नानंतर खरंच माझ्या नवऱ्याने मला फिरवलं आणि ही माझी पहिली ट्रिप होती मोठी आणि फॅमिलीसोबत पण. तर हा खूप मोठा महल मला बघायला मिळाला माझ्या आयुष्यात पहिल्यांदा. खूप छान वाटलं आणि मी एकदम रमून गेले. सगळेजण मागे आणि मी माझे पुढचे निघून जात होते. छान मी पण फोटो क्लिक्स केले. सगळीकडचं वातावरण शूट करून घेतलं कारण मला तुमच्यासोबत पण शेअर करायचं होतं सगळं. सो मी सगळं वातावरण माझ्या मोबाईलमध्ये टिपून घेतलं. शाहू महाराजांची सुंदर अशी मूर्ती होती आणि खूप छान तिकडचं स्वच्छता खूप जास्त होती. तिकडे खूप छान फुलं वगैरेची वेली झाडं कुंड्या लावलेल्या होत्या. खूप छान वाटलं तिकडे आणि महल अगदी बापरे किती मोठा होता तो. आणि खरंच असं वाटत होतं त्या काळामध्ये हे लोक कसे राहत असतील, काय थाट असेल त्यांचा. आणि मिस केलं यार. काय झालं ॲक्च्युली मला आतमध्ये जाऊन पण शूट करायचं होतं पण ते अलाउड नाही. ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही आतमध्ये नेण्याचा. मी खूप खुश झाले होते की आज एक मस्त ब्लॉग होईल की माझा मोठा की मी आतमधलं सगळं दाखवेल. पण मग सॉरी टू से पण मला मोबाईल अलाउडच नव्हता तिकडे. कुणालाच अलाउड नव्हता. चपला वगैरे सगळ्यांनी बाहेर काढल्या आणि सगळ्यांनी आतमध्ये एंट्री केली. खूप जास्त त्यांनी शिकार केलेले प्राणी पक्षी सगळे होते. त्यांचे तलवारी, त्यांचे कपडे, त्यांचं आधीचं सगळं राहण्याचं वस्तू सगळं होतं. खूप छान वाटलं बघून मला आणि खूप जास्त आश्चर्यसुद्धा वाटलं कारण इतक्या सगळे प्राणीचे अवशेष बघायला मिळाले फर्स्ट टाईम लाईफमध्ये. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो रंकाळाला. फेमस ऑफ कोल्हापूर. रंकाळाचं पण वातावरण संध्याकाळचं खूप छान होतं. साधारण 6 वाजले असतील. 5 साडेपाच 6च्या आसपास असेल वेळ आणि खूप सुंदर होतं. आणि रंकाळ्याला पण तलाव वगैरे खूप छान वाटत होता. मुलं मस्ती करत होते, खूप खेळायचं म्हणत होते. पण मग त्यांना म्हटलं की गार्डनमध्ये खेळा आणि पुढे जाऊन मग थोडंसं लांब होतं ते गार्डन. आम्ही गाडी आमची खूप पाठीमागे पार्क केली होती आणि पायी पुढे गेलो आम्ही. सो जे गार्डन होतं ते खूप पुढे होतं. सो आम्हाला तिथपर्यंत चालत जावं लागलं होतं. तर मी शूट करतच जात होते. मस्त तिकडचे जे पब्लिक आहेत म्हणजे कोल्हापूरकर सगळे मस्त वॉक करत होते तिकडे. काहीजण फोटो क्लिक करत होते आणि मुलंसुद्धा मस्त खेळण्यात गुंग होते. त्याच्यानंतर आम्ही गेलो हळदीसाठी. हळद वगैरे झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्न होतं. आणि हळदीचं पण कोल्हापूरची पद्धत खूप वेगळी आहे. मी सोलापूरची म्हणजे माझ्या मम्मीचं माहेर सोलापूरचं आहे आणि त्याच्यानंतर तिकडे आणि इकडे खूप फरक आहे. कोल्हापूरची लग्नाची हळद आणि जी ही पद्धत होती हळदीची त्यांना सुद्धा खूप वेगळी घातल्या. मला तरी नवरीला वेगवेगळी हळद लावली जात होती. त्यासोबत नवरीच्या पद्धतीचे रिवाज बघायला खरंच खूप छान वाटतं आणि वेगळेपणा बघायला भेटतो. हीच संस्कृती आहे आपली. सगळीकडे वेगळं आहे तरी आपली एकी आहे. आणि खरंच खूप छान होतं आणि मस्त सजावट केली होती त्यांनी. नवरा नवरीची हळद झाली आणि नंतर दुसऱ्या दिवशी होतं लग्न आणि लग्नात पण आम्ही सगळेजण खूप घाईमध्ये गेलो होतो. उशीर झालेला आम्हाला तिथे पण आणि सगळं तयारी झाली होती. नंतर एंट्री घेतली आणि फटाफट साधारण 10 मिनिट लागले असतील मला सगळं आवरायला. 10 मिनिटात माझं प्लस माझ्या मुलींचं सगळ्यांचं आवरून घेतलं होतं फास्ट. तर माझा मेकअप कसा झाला हेही सांगा. थोडाशी दिसते की नाही. सो मस्त फोटो क्लिक्स केले आम्ही नवरा बायकोंनी. काय परत वेळ मिळत नाही आपल्याला आणि फोटोज तर आठवणी असतात ना यार. सो मुलींचे पण फोटोज काढले छान. माझ्या मुली पण खूप छान रेडी झाल्या होत्या आणि ह्या ताई पण आम्हाला भेटल्या. तिकडे रत्नागिरीला जातात आणि खूप छान स्वभाव आहे. आमच्या मित्राची बहीण आहेत त्या आणि माझं त्यांचं जमतं. माझे पण मी काही पिक्स काढून घेतले, सेल्फीज काढल्या. मुली काही नीट काढत नाही सो मी माझ्याच काढून घेतल्या. आणि त्याच्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला होता बॅक टू नाशिकचा. पण
पण नाशिकमध्ये येता येता पहाटेच्या दरम्यान आमची गाडीला थोडीशी धडक बसली. ॲक्च्युली यांना थोडीशी डुलकी लागली, म्हणून खरंच झोप घेणं गरजेचं आहे. पण आमचं खूप धावपळ झाली आणि मग त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. पण फारसं काही नाही, गाडीचं थोडंसं जे वरचं असतं ना टायरचं तेवढंच गेलं बस. पण बाकी कुणाला काही इजा झाली नाही, ते देवाची कृपा आहे. आणि पण आमचा प्रवास खरंच खूप छान झाला बाकीचा आणि खूप छान जास्त एन्जॉय केला आम्ही ही ट्रिप, कोल्हापूरची ट्रिप खरंच. आणि कोल्हापूरची माणसं खरंच खूप प्रेमळ आहेत, खूप छान आहेत. गाडीचं आमचं काही जास्त नुकसान झालं नाही, जी वरची प्लेट होती टायरची तेवढीच गेली. बाकी माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाकी आमची ट्रिप खूप छान गेली आणि थोडं नुकसान झालं ते काही भरून निघेल. चलो बाय.